नमस्कार, मी हवामान अभ्यासक अनिलराज मुलगे, राहणार मुलगेमळा, बार्शी, जिल्हा सोलापूर. दिनांक 16 ऑगस्टचा हवामान अंदाज. उद्या सकाळपर्यंतचा हवामान अंदाज. श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आज एक कमी दाबाचे क्षेत्र छत्तीसगड राज्यामध्ये असून ते उद्या सकाळपर्यंत पूर्व विदर्भात येण्याची शक्यता राहील. तसेच दुसरे कमी दाबाचे क्षेत्र बंगालच्या उपसागरात ओरिसा किनारपट्टीजवळ तयार होत असून सदर कमी दाबाच्या क्षेत्राचे डिप्रेशन बनण्याची शक्यता असून ते दिनांक 19 ऑगस्ट रोजी ओरिसा किनारपट्टी भागातून जमिनीवर येईल व ते पश्चिम उत्तर दिशेस सरकत ओरिसा, छत्तीसगड, पूर्व विदर्भापासून मध्य प्रदेशमधून ते राजस्थानकडे जाण्याची शक्यता राहील. साधारण ह्या डिप्रेशनबद्दल राज्यातून पहिल्यांदा मी 1.5 महिन्यापूर्वी आपणाला माहिती दिली होती. तसेच सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बंगालच्या उपसागरात एक कमी दाबाचे क्षेत्र बनण्याची शक्यता असून त्याबाबत हा अंदाज राज्यातून मी पहिल्यांदा देत आहे. तसेच काल राज्यात मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. तसेच अमरावती जिल्ह्याच्या चांदूर भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडला आहे. मी काल सांगितल्याप्रमाणे मुंबई व उपनगरात मुसळधार पाऊस चालू असून दुपारनंतर पाऊसमान कमी होईल व नंतर रात्रीपासून परत उद्या सकाळपर्यंत किंवा दुपारपर्यंत मुंबई व उपनगरात तसेच पालघर, डहाणू तसेच कोकणात सर्वत्र अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडेल. काही भागात पूरपरिस्थिती निर्माण होईल. तसेच आज बुलढाणा जिल्ह्याचा उत्तर व पश्चिम भाग, अकोला, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, नांदेड, नागपूर तसेच भंडारा जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, अमरावती, वर्धा, परभणी, लातूर तसेच धुळे जिल्ह्याचा उत्तर भाग या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता राहील. यापैकी यवतमाळ, अकोला, वाशिम, नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, नांदेड या जिल्ह्यात ढगाच्या गडगडाटासह अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच नाशिक जिल्ह्याचा दक्षिण पश्चिम भाग, नंदुरबार जिल्ह्याचा पूर्व उत्तर भाग तसेच दक्षिण पश्चिम भाग तसेच धुळे जिल्ह्याचा इतर भागात, जळगाव तसेच बुलढाणा जिल्ह्याच्या इतर भागात तसेच जालना, बीड, संभाजीनगर, सोलापूर, धाराशिव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. बार्शी तालुक्यात काही भागात हलका ते मध्यम तर काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. तसेच उद्या दिनांक 17 ऑगस्ट रोजी लातूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात तसेच धाराशिव जिल्ह्याचा दक्षिण व उत्तर भागात तसेच बीड या दिलेल्या जिल्ह्यात किंवा दिलेल्या भागात अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता राहील. सदर हा अंदाज चालू हवामानावर दिलेला असून वातावरणातील बदलामुळे अंदाजात थोडाफार बदल होऊ शकतो. तसेच मी पूर्वी सांगितलेल्याप्रमाणे ज्या भागात अजून पावसाचे प्रमाण कमी आहे त्या भागात दिनांक 15 ऑगस्टनंतर पाऊसमानात वाढ होईल असे सांगितलेले आहे. त्याप्रमाणे त्या भागात पावसाचे प्रमाण
तापमानात वाढ होईल। तसेच माझा दिलेला अंदाज उद्या सकाळपर्यंतचा असतो, कारण रात्री पण पाऊस पडत असतो। तसेच शक्यतो मी दुपारच्या आतच अंदाज देत असतो। वातावरण निर्मिती झाल्यानंतर ते पाहून मी अंदाज देत नसतो व दिवसातून एकदाच अंदाज देतो। सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। धन्यवाद।